कुंडलिका वरदेंद्र विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी आहा लक्ष्मणा काय केले रणी युद्धात ते सांडिले शक्ती वेदेशन केले मदमुख कलिले संग्रामा काय माझी वाणी मानेल संतासी काय वाणवाता न पुरे ही वाणी मस्तक हे चरण ठेवित प्रभ्रमण ठोबाची प्राण सखी प्रेममूर्ती नामयाची दासी जनाई त्या परम पावन भूमीमध्ये जनाईच्या आशिव कृपेनं भव्य आणि दिव्य हा भक्ती महोत्सव भगवान मन्नाथ शंकराच्या दिव्य अंगणामध्ये भव्य भक्तीचं नृत्य हृदयामध्ये होत आहे महाराज. आणि या परम पावन प्रसंगी तुम्हा संत मायबापांच्या दर्शनाचा लाभ आम्हाला होतोय. त्यांनी आज दिन संत दर्शनाचा गर्दे सरांच्या मतीला आलेलं फुल फळामध्ये रूपांतरित होत आहे. आमचे परमेश्वर आमचे करुणी आपुता पुरुषार्थ वाचविला शरणांगत शक्ती केली प्रतिहात शरणांगत तुला आली येतो गुरुजीला भेटच आणि सर्व मायबापांच्या सहकार्यातून तन मन धनातून संपूर्ण होत असणार हे सत्कर्म महाराज. काय परमात्मा भक्तासाठी प्रेम करतो याच्यासाठी सांगतो तुझं काही भूमिका आहे. परमात्मा हृदय करतो का करतो ते ऋण पैदे फुटण्याने मी आपल्याच उत्तीर्णत्वाला मी भक्ताची आत्मत्यागी परिचर्या करी आणि कसा वाचन माझा लक्ष्मण हा परमात्म्याचा भाव आहे. शरणांगता शरण साच एक लक्ष्मण ब्रीद दाविले साच करोना शक्ती धेरुन शरणांगता शरण्य मी म्हणतो मीच येतो परंतु लक्ष्मणानुसार सिद्ध करून दाखवलं. लक्ष्मण शक्ती धरिली पोटेसी सौमित्र ख्याती केली ऐशी शरणांगताशी शरण्य ख्याती जिवंतपणे असते मेल्यानंतर कीर्ती असते. लक्षात ठेवा लक्ष्मणाला ख्याती केली काय पराक्रम आहे. ये रे रांच्या घाता वहिनी ये रे प्रवर्तनी ये रे रांच्या भैरानी दोन्याने तुझं शरण शक्ती आहे ना राजा भय भ्याली आणि मग तुला शरण आली रे बाबा लक्ष्मणा. विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती सवेची शरण आली शक्ती ती ठेविली त्वरित हृदयेसी. विभीषण पाठीशी घातला आणि पुढे शरण आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी सत्य आहे बाबा. परमात्मा पहा आपण रडणं हे परमार्थाची सुरुवात आहे. प्राण जाईल सर्वता परिपेक्षावे शरणांगता सौमित्र साथ केले आता प्राणांत व्यथा साभोई दुःख झाला असेल माझ्या म्हणून परमात्म्याला रडावं. ही भक्तीचा शेवट आहे. हे भक्तीचं नाही हे जीवनाचं सार्थक आहे. लक्ष्मणाजवळी हात पिटीत वक्षस्थळी सौमित्र मांडिली रांडोळी मदसिका बोली
जाणून भक्ती करावी लागते बाबा. परमात्मासाठी पळू 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 रुदन करतो. भक्ताच्या भक्तीचा विजय आहे. ये रे लक्ष्मणा साध दे का बंधू रखा सांडिले मादिरा निष्ठुर मना करोनी. लक्ष्मणा परमात्मा विरोधामध्ये व्याकुळ आहे. माद सांडोनी दुःखादिका रणी निघाला श्री त्वरित माझे अपराध बहुत त्वा समस्त साहिले. किती माझ्या अपराध तू सहन केलेस. मी तुझा कधी तुझा विचार केला नाही. आणि रणांगणामध्ये सांडून काय मी आता कसं राम देव म्हणतात मी कसं करू. काय प्रताप आहे लक्ष्मणाचं प्रेम पहा. बहुसाल कष्टला सीवने कष्ट करीसी अनुदिनी पोटा पुले बांधोनी फळे आणोनी मदतीसी. स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन दादासाठी म्हणूनच आपलं जीवन समर्पित केलं असता. कधी तुमचा मी विचार केला नाही तुझ्या पोटाचा. लक्ष्मणा परमात्मा टाहो पडून रडतात टाहो पडून. चरण क्षालन करीसी नित्य चरण तुरीसी अहोरात्र निद्रा न लगे अनुवात्र सावत्य लक्ष्मण आपल्या भावाची पाय चरण क्षालन करतो. काय प्रताप आहे लक्षात ठेवा. सेवा फक्त सेवा लक्ष्मण. तुझे कष्ट आठविता मद होत असे दुःखावस्था हृदय स्फोट होईल आता न ते कथा. तुझ्या आठवणी माझ्या हृदयाचा स्फोट करून पाहत आहेत. कुठल्या कुठल्या आठवणी येत आहेत आता. सारा समुद्र उदाहरण आहे आता लक्ष्मणाला. रामचंद्र प्रभू व्याकुळ दिसतो. म्हणून घाली लोटांगणी सभेची धाव झाला म्हणे बांधाय म्हणून कंदनाला पुढे पुढे त्याची लीला आहे. लगेच म्हणू लागले आहे काय एवढा निर्बळ आहे का काय म्हणून निरडतोय. रामचंद्र प्रभू सावध पुढे काय झाले ते कवन नेल सुमित्राचे दमोनिया सकळ पुढे लोक पाळाते. अधिष्ठान परमात्मा होतो ना. काय परमात्म्याने होणार नाही. साई तू सब होते बंदिशी कचू नये. राई से पर्वत करे पर्वत राई माई. प्रथुने दमियली धरित्री दुहिल्या औषधी सामग्री मी त्यामुळे जमीन वाळागे सोमित्र शरीरी उठील. त्याच्याही भिक्षा करेल. पृथ्वीचा अर्घ काढेल. माझ्या लक्ष्मणामध्ये भरेल. आगस्ती ऋषीने निश्चिती सोशियाला पांबती मी त्यामुळे करीन ख्याती जगती कोरडे. समुद्र प्राशन आटवून टाकलं ना. तुझ्या अंगातलं पाणी कमी केले झाले ना. ते समुद्र असा वाटतो तुझ्यामध्ये. जीवन श्री आणून देव धडकरी तब करीन मोहरी बाण धारे जीवन श्री आपण से आणून येईल बाणधारी. आपांपतीचं सर्व पाणी तुझ्यामध्ये सुशील दौसते होय लक्ष्मणान्यता महावाद प्रेरित शेष शोषीण ते दासे. मारे मातुंड वर्णिन प्राचीन सगळं प्रपंचन जब लक्ष्मणाचा आणि प्राण स्वया आपण आणून
मी डोळ्यात भरले आणि वायू शोभवणीचे आकाश कोटीन सगळेचे आकाश सुमित्राचे हृदय आकाश सावकाश सब होय महत्वाचा विषय हृदय आकाश मी सावधले बाकीचं काय नाही आकाशामध्ये काय असते माहिती आहे का ही जी शिरातले काम क्रोध मोह शोक ही सगळे जग असतं हे सगळं लमोडी दिशांची पोकळी भरेन निदानंद करोळी जाऊ सुमित्राचे कर्णवेळी आढावा आणि अश्विनी देवदोनी निरोध केला आहे ग्राणी दंता कंदची खडोनी सुमित्र ग्राणे माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी असा परिमळ वरून आपले गाडून खाना जेने निरस केली रसना गोडी हिरोणी आणि रदाना चेतवीन सुमित्राची वायुने मंडली गत केला सुमित्र मंद स्वर्ग ज्याचा प्राणांत करेल स्पर्श सुमित्रा माझ्या लक्ष्मणाच्या सुमेधाला तुझ्याच्या जाग्या करीत नाही का त्याला इंद्र वाणीने वर्णने विळे केले बावदंड भेटून त्याचे तोंड सगळं गोदंड करेना अहंकार चालला का वाटतं का त्याच्या दंडातलं शक्ती माझ्या लक्ष्मणाला या संतया लोकांनी क्षीण केली जगती त्या शिलावड्या घ्या क्षीणी स्थिती सुमित्र करेना लक्ष्मणासाठी काय पण बघा मी परमात्मा म्हणतो सगळ्यांनी या इंद्रिय देवतेला शिक्षा दिल्याशिवाय ब्रह्मयाने केला निरोध कुंडला रती स्वानंद त्याचा छेदून आवाज अखंडानंद हरिना लक्ष्मणाला हे सगळं केली उपेंद्र छळनोक्ती कुंडली गमना गमन शक्ती त्याशी लावणी आघाती उमिलावते उठवे गती आणण्यासाठी वामनाचं फूल त्याच्या पायाची शक्ती वळीने द्वार बाळ गेला वामन त्रिविक्रम भला केली सुमित्राच्या पावला चालविन मग सुखे नवे मांडिले द्वंद्वनी शेष कुंडला शब्द पूर्ण त्याचा धन्यवाद अनाथ शब्द काढीन चंद्र पिळा शोरोगे तरी निश्चळ राही उभे सुमित्राची म्हणलेले वेगळे मूर्ती करोणे राहिला संसार करा मन शांत मग ते सगळं आहे ना चंद्र अमृत जे म्हणतात ना ते मनाला असे दंडीन मी त्यासे स्वय विसरोणी धर्मासे सांडून संकल्प विकल्पासे उठविन सुमित्रासे निर्विकल्प संकल्पातीत तसे अर्थात निर्विकल्प मन लक्ष्मणाचं ब्रह्मयाने मुक्ती केली मंद उडविन त्याचे ब्रह्मपद सुमित्रासे निर्विकल्प शुद्ध स्वरूप अवबोध ब्रह्मदेव रुद्रे अहंकार केला शिण त्याशी सोमवार करेल समर्थका संवारून हरी स्वरूप बा अभिमान तप सौमित्र समर्थक हो त्या रुद्राला समर्थ हे भगवान काय विष्णू विष्णू एवढ्या त्वरित न करी सोमित्रा सावचित तरी तो करीन पदच्युत सर्वगत देशधारे विष्णू आहे विष्णू चित्त शुद्ध तरी म्हणजे काय शत्रू लक्ष्मणाचे विरह दान पूर्ण शोभला पुनंदांतकांत पूर्ण धनुष्यवान रामचंद्र सच्चिदे
अंतकाळाचा काळ मारी लक्ष्मी जगतीचा झाला क्रोध आणि गडोगा रघुवीरा काय होणार नाही जयाची भिक्षे फोडील ब्रह्मांडाचा उतरणी ही शक्तीच परमात्म्याची आहे काळ मांडला युगांत लोकपाळ हडबडीत रामोदा क्रोधान्वित डोळे झाके प्रळय रुद्र काय झाले ब्रह्मा म्हणे काय झाले काय विनु प्रळयात मांडले तुझे कष्ट मग जोडवडे ओढवले पुन्हा केले सभाप्रमाणे आता मी करू कशी हो सगळा अर्धना प्रतिवर्गणी सगळा त्यांनी कोणी जोडवर वाढणार पुढे झाले सगळेजण भयभीत झाले धन मिळाली अमोल नाग सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत श्रीलकुनाथ प्रार्थे आणि सुग्रीव पूर्ण अवतार रामाकडे करुणे प्रणव पापत से ब्रह्मदेवने सृष्टी भाव करवे ना आपल्याला शक्य नाही आकाळ प्रयोग करिता बोल लागली तुरंता तुझे प्राणे माळदारी आपल्या देहाचा नाही करो सगळीकडे विकट फार अशा प्रकारची घालवण मोठी एकाचे अपराधासाठी संवारणे सगळं सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्टी केली जगजे बोलावे काय त्यासाठी सगळ्यांचं घात करणं हे देवावर आहे का तू जनक सगळ्यांचा पिता पिता माझा आणि रामराज निराळाचा संवार कसा करीतो सगळ्यांचा मायेची माय बापाचा बाप आहे म्हणून धरिले दोन्ही चरण नको प्रयोज गुणी बाण तू कृपाळू रघुनंदन करू पश्यमान रामा भक्त जनाला कृपा श्रीराम दिन दयाळ बोला कृपा करून रघुनाथ श्रीराम फक्त भक्तासाठी बोला दृशार्थ दिन चातक देखताची काय वर्षून या कृपा पियूक निवविले दयाळुत्वे पाऊसच पडतो पण टाहो पडावा लागतो असा भक्ताची अवस्था निरभक्ताचे वचन दुरंगी तर गुणनन केले क्रोधाचे उपश्रवण भक्तावगणन एका एकपणाची दिठी का जनार्दनी नातीली गोष्टी घालिता श्रीरामे मेठे ब्रह्मत्वे सृष्टी हेरावे एकी एक पराची दिठी एका जनार्दनी नातीली मिथ्य गोष्टी आहे दृष्टीला एक अनेकाची एक पानं आणि शास्त्र सांगतं बरं का अनेक गोष्टी बोला त्याच्यात एक सांगा अनेक गोष्टी पहा त्याच्यात एक बघा काय बघा मग शास्त्र अनेक आहे धर्म अनेक आहे पहा भाषा अनेक आहे सत्य एक आहे परमात्मा एक आहे मला सांगतात अशा प्रकार मला अनेक गोष्टी सांगितल्या म्हणून या ज्ञानामध्ये देखील सिद्धांत सोडून परंतु वस्तू एक ती निज वस्तू दाखवी एका जनार्दना शरण प्रार्थून या रघुनंदन केले क्रोधाचे उपश्रवण निज जन कृपाळू श्री महाराज अशा प्रकारे परमात्मा कृपाळू आहे भक्तजनाचा कैवारी आहे दीनवत्सल आहे भक्तवत्सल आहे त्या परमात्म्याच्या चरणी विनम्र राहा भगवान शंकर फार रामावर निष्ठा ठेवतात वा आपण किती देवाचं नाव घेतो भगवान शंकर फक्त एकदा नाव घेतलं काय अवस्था होती रामायण सांगते राम राम योगमाक्षर वाचेस येता एक वार किती वार एक वार सर्वांनी अमृताचा पूर वेग वत्तारच आलेला हे सामर्थ्य शिवाच्या भक्तीचं आहे हे प्रताप भक्ताच्या वैभवाचा आहे आणि लक्ष्मणाच्या विरामध्ये परमात्म्याची व्याकुळ अवस्था बोला सुस्थित श्री बाबार्थ रामायण उत्तरकांड एका काठिका रघुनाथ गुरुदर्शनात ध्याय 48 वाहूया 188 पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी